Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study one another example on the preparation of cost sheet. In the previous example, we have studied how the direct material is calculated. We know that whenever we have to prepare a cost sheet, we have to calculate the amount of prime cost, and we know that a prime cost is nothing but a total of all direct costs, which include direct material, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण ज्या वेळेला कॉस्ट शीट तयार करतो, कॉस्ट शीटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. आणि प्राईम कॉस्ट म्हणजे जे 3 डायरेक्ट कॉस्ट असतात, ज्यामध्ये पहिल्यांदा डायरेक्ट मटेरियल, 2 नंबरला डायरेक्ट वेजेस आणि 3 नंबरला डायरेक्ट एक्सपेन्सेस, या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. Okay, so for calculating the amount of prime cost, we need to have the amounts of direct material, direct wages and direct expenses. Okay, out of these 3 points, out of these 3 expenses, we have to find out the amount of direct material if it is not given in a ready-made form. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट रेडीमेड दिली नसेल तर आपल्याला ती अमाऊंट शोधून काढावी लागते. आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे डायरेक्ट मटेरियल म्हणजेच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. ओके, and the formula for calculating the amount of direct material, that is the formula for calculating the amount of raw material consumed, is given in this particular slide. ओके, जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियल रेडीमेड दिलं नसेल तर ते आपल्याला एक फॉर्म्युला यूज करून ते कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि तो फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल प्लस any expenses relating to purchases and minus closing stock of raw material. Okay, and by using this formula we can calculate the amount of direct material, that is the amount of raw material consumed. ओके, त्यामुळे एक्झाम्पलमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल की नाही हे कशावरून ठरेल, जर एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट रेडीमेड दिली असेल, if the amount of direct material is given in ready-made form, then there is no any need to use this formula. त्यावेळेला हा फॉर्म्युला यूज करण्याची गरज नाही. बट इफ इट इज नॉट गिवन इन रेडीमेड फॉर्म, जर डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट रेडीमेड आपल्याला दिली नसेल, आपल्याला एक्झाम्पलमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि परचेसेस दिलं असेल तर त्यावरून आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आणि आपल्याला रॉ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजेच डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट ही फाइंड आउट करावी लागते. जसं आपण 11th आणि 12th स्टँडर्डला ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ओपनिंग स्टॉक न करायचो आणि त्याखाली परचेसेस घ्यायचो, सेम त्याप्रमाणे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल सुरुवातीला घ्यायचं, त्यामध्ये परचेसेस ॲड करायचं. परचेसेस ॲड करायचं कारण परचेस केल्यामुळं, गुड्स परचेस केल्यामुळे आपला स्टॉक वाढतो, सो परचेसेस त्यामध्ये ॲड करायचं. प्लस परचेसेसशी रिलेटेड काय एक्सपेन्सेस असतील, ते एक्सपेन्सेस जनरली 2च असतात, एक म्हणजे कॅरेज इनवर्ड किंवा दुसरं म्हणजे फ्रेट इनवर्ड, तो खर्च देखील त्यामध्ये प्लस करायचा. आणि त्यामधून सर्वात शेवटी क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मायनस केला की आपल्याला रॉ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजेच डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट आपल्याला मिळते. त्यामुळं एक्झाम्पल रीड करताना जसं आपण 11-12ला ट्रायल बॅलन्स फुल रीड करायचो, त्यामधून ओपनिंग स्टॉक आणि परचेस रिटर्नची अमाऊंट फाइंड आउट करायचो, त्याचप्रमाणे आपल्याला कॉस्ट शीट तयार करताना देखील फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट्स ऑफ ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, closing stock of raw material, and by using this particular formula we have to calculate the amount of direct material, that is the amount of raw material consumed. So the formula for calculating the amount of raw material consumed is opening stock of raw material, raw materialचं ओपनिंग स्टॉक घ्या, प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, जे काय आपण रॉ मटेरियल खरेदी केलेलं आहे, परचेस केले ते त्यामध्ये ॲड करा, प्लस एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस लाईक कॅरेज इनवर्ड, फ्रेट इनवर्ड, वस्तू परचेस करताना जे काही आपल्याला खर्च होतात, जसं कॅरेज इनवर्ड आहे, फ्रेट इनवर्ड आहे, ते खर्च त्यामध्ये ॲड करायचे आणि मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, तो त्यातून मायनस केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मटेरियल म्हणजेच रॉ मटेरियल कन्झ्युम्डची अमाऊंट मिळते. सो दिस इज द फॉर्म्युला. नाव वी विल स्टार्ट विथ द
example. This is the example. Read the example very carefully and you should note down this example and its solution in your notebook. It is necessary for clear understanding of this particular topic. Now we will start with the example. Example is ABC Limited provides you the following data for the year ended 31st March 2019. Okay, this is the first sentence, and in this particular sentence the name of the company is given. The name of the company is ABC Limited. It is necessary for us to mention the name while solving the example. ज्या वेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, ज्या वेळेला आपण कॉस्ट शीट तयार करणार आहे, त्यावेळेला कंपनीचं नाव आपल्याला मेन्शन करावं लागतं, लिहावं लागतं. आणि provides you the following data for the year ended. It means the information given is for the year ended 31st March 2019. It means that we have to prepare a cost sheet for the year ended. We know that cost sheet can be prepared for the month ended, it can be prepared for the week ended, it can be prepared for the quarter ended or half year ended or year ended. Okay, the information given in this example is for the year ended 31st March 2019. It means we have to prepare the cost sheet for the year ended 31st March 2019. हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना तिथे मेन्शन करावं लागतं. सगळ्यात सुरुवातीला कंपनीचं नाव काय दिलं आहे तर ABC लिमिटेड. आपल्याला पुढे सांगितलं बघा प्रिपेअर अ कॉस्ट शीट. आपल्याला कॉस्ट शीट तयार करायचे, त्यामुळे एक्झाम्पलचं ज्या वेळेला आपण सोल्युशन लिहू त्यावेळेला सगळ्यात सुरुवातीला कंपनीचं नाव ABC लिमिटेड आहे. कॉस्ट शीट तयार करायचे, सेकंड लाईनला कॉस्ट शीट आपण मेन्शन करणार. बघा ABC लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे, सेकंड लाईनला कॉस्ट शीट आणि थर्ड लाईनला फॉर द इयर एंडेड 31st March 2019. ओके, हे आपल्याला फर्स्ट सेंटेन्स आहे. नाव वी विल रीड द एक्झाम्पल. व्हेनेवर we have to prepare a cost sheet, generally we are given 20 to 25 expenses relating to the production, relating to the goods. ज्या वेळेला आपल्याला कॉस्ट शीट तयार करायला सांगितली जाते त्यावेळेला प्रोडक्शन संदर्भात किंवा वस्तूशी रिलेटेड जे काही 20-25 खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, ते आपल्याला दिलेले जातात. आता हे जे एक्सपेन्सेस दिलेले असतात त्या एक्सपेन्सेसचं नाव दिलं जातं, त्याची अमाऊंट दिली जाते. हे जे काही एक्सपेन्सेस आहेत वी हॅव टू क्लासिफाय दीज एक्सपेन्सेस इन टू 4 कॅटेगरीज. ओके, फॉर सोल्युशन पर्पज. ओके, फॉर सॉल्विंग द एक्झाम्पल और फॉर प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट. कॉस्ट शीट तयार करण्यासाठी हे जे काही खर्च आहेत हे खर्च आपल्याला 4 प्रकारे क्लासिफाय करावे लागतात. त्यातलं पहिला आहे प्रकार तो म्हणजे प्राईम कॉस्ट. Okay, out of the given 20 to 25 expenses, there are only 3 expenses, namely direct material, secondly direct wages, and thirdly direct expenses. Only these 3 expenses are direct cost, and a sum, that is a total of all these direct cost is called as a prime cost. आपल्याला जे काही 20-25 खर्च दिलेले असतात त्यामधून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 खर्च शोधून काढायचे असतात. पहिला म्हणजे डायरेक्ट मटेरियल, दुसरं म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि हे तिन्ही खर्चाच्या बेरजेला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं. पहिल्यांदा आपण जे काही 20-25 खर्च दिले त्यातून हे 3 खर्च शोधायचे, ते खर्च एकत्र लिहायचे आणि त्या खर्चाची बेरीज करायची. त्या बेरजेला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं. त्यामुळे प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करणं हे आपलं पहिलं काम आहे. ओके, त्यामुळे जे एक्सपेन्सेस आपल्याला दिलेत त्यामधून पहिला प्रकार आहे क्लासिफिकेशनसाठी तो म्हणजे प्राईम कॉस्टमध्ये येणारे तिन्ही खर्च. एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल, दुसरं म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याला आपण पी फॉर प्राईम कॉस्ट असं म्हणतो. आपण एक्झाम्पल सोडवण्यासाठी कॉस्ट शीट तयार करण्यासाठी आपल्या बेनिफिटसाठी आपण त्या एक्सपेन्सेसच्या पुढं ब्रॅकेटमध्ये पी फॉर प्राईम कॉस्ट मेन्शन केलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये ते दिलं जात नाही, आपण ते क्लासिफाय करायचं आहे. पहिलं कॅटेगरी केली आहे प्राईम कॉस्ट. आता प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर ओके, आफ्टर कॅल्क्युलेटिंग द प्राईम कॉस्ट all the remaining expenses, okay, all the remaining expenses are called as the overheads, are the common expenses. एकदा का आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केली त्यामध्ये तिन्ही डायरेक्ट कॉस्ट आल्यानंतर बाकीचे राहिलेले सगळे खर्च A to Z खर्च हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसलाच ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. ओके, इनडायरेक्ट म्हणजेच कॉमन एक्सपेन्सेस आणि त्यालाच कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. आणि हे जे काय ओव्हरहेड्स आहेत द ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इन टू 3 कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी इज फॅक्टरी ओव्हरहेड्स,
Second category is office overheads and third category is selling and distribution overheads. आपल्याला जे बाकीचे राहिलेले खर्च आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे तीन सोडून बाकीचे सर्व एक्सपेन्सेस आपल्याला फॅक्टरी, सेकंड ऑफिस आणि थर्ड सेलिंग ह्या तीन कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. जर एखादा खर्च फॅक्टरीशी रिलेटेड असेल तर त्याला आपण ब्रॅकेटमध्ये एफ असं मेन्शन करू, एफ फॉर फॅक्टरी. इफ एनी एक्सपेंडिचर इज रिलेटेड टू ऑफिस देन आपण ब्रॅकेटमध्ये तिथे त्याला ओ फॉर ऑफिस ओव्हरहेड असं मेन्शन करू. अँड इफ एनी एक्सपेंडिचर इज रिलेटिंग टू सेल्स, ओके, तर आपण त्या खर्चाच्या पुढे त्याला एस फॉर सेल्स असं मेन्शन करू. त्यामुळे जे काही आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले असतात 20 ते 25 ते आपण 4 कॅटेगरीमध्ये त्याला क्लासिफाय करू शकतो. एक म्हणजे पी फॉर प्राईम कॉस्ट, सेकंड एफ फॉर फॅक्टरी, थर्ड ओ फॉर ऑफिस अँड फोर्थ एस फॉर सेलिंग. हे 4 कॅटेगरीमध्ये आपल्याला क्लासिफाय करायचे. त्यापैकी जे प्राईम कॉस्ट आहे, प्राईम कॉस्टमध्ये मागाशी सांगितलं in prime cost there are only 3 expenses: direct material, direct wages and direct expenses. त्यातलं जे डायरेक्ट मटेरियल आहे त्यालाच आपण मटेरियल कन्झ्युम्ड म्हणतो. मटेरियल कन्झ्युम्ड जर आपल्याला फॉर्म्युलाप्रमाणे कॅल्क्युलेट करावं लागलं, जो आपण मगाशी फॉर्म्युला पाहिलेला आहे बघा, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोदिंग स्टॉक, तर ह्या फॉर्म्युलावरून आपण मटेरियल कन्झ्युम्ड कॅल्क्युलेट करतो. म्हणून आपण त्याला एम फॉर मटेरियल कन्झ्युम्ड म्हणतो. तुम्ही त्याला एम म्हणू शकता किंवा त्याला प्राईम कॉस्ट देखील म्हणू शकता. हे आपल्या सोल्युशनसाठी, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. नाव वी विल रीड द एक्झाम्पल वन बाय वन. बघा एक्झाम्पल, फर्स्ट पॉईंट इज ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अमाऊंट इज 15,000. मगाशी सांगितलं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असेल, त्याखाली बघा परचेसेस ऑफ रॉ मटेरियल आहे, त्याच्याखाली क्लोदिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे. ह्या तिन्हीचा वापर करून बाय युझिंग दिस 3 पॉईंट्स वी कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड, दॅट इज डायरेक्ट मटेरियल. आपण ह्या तिन्हींचा वापर करून मटेरियल कन्झ्युम्डचे अमाऊंट शोधून काढतो. त्यामुळे त्याला ब्रॅकेटमध्ये तिन्हीलाही एम असं नाव दिले, एम फॉर मटेरियल कन्झ्युम्ड, जे आपल्याला सुरुवातीला प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करताना लागणार आहे. म्हणून त्याला एम म्हटलं, एम फॉर मटेरियल कन्झ्युम्ड. तुम्ही त्याला पी देखील म्हणू शकता, पी फॉर प्राईम कॉस्ट. अमाऊंट किती आहे बघा, ओपनिंग स्टॉकचे आहे 15,000, परचेसेस 35,000, नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 5,000. आता इथं तिन्ही पॉईंट एकाखाली एक दिलेले आहे. ओपनिंग स्टॉक आपला फॉर्म्युला जो आहे तो काय बघा, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस एक्सपेन्सेस फॉर परचेसेस आणि मायनस क्लोजिंग स्टॉक. इथं एक्झाम्पलमध्ये ओपनिंग स्टॉक दिला आहे, परचेसेस दिलेत आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे. आता परचेसेसशी रिलेटेड कोणता खर्च दिला आहे का, हे आपल्याला एक्झाम्पल रीड केल्यानंतर मग लक्षात येईल. आपण एक एक पॉईंट्स वाचूया. परचेसेसशी रिलेटेड कोणता खर्च आहे का तो त्यावेळेला येईल. बघा पुढचा पॉईंट, फोर्थ पॉईंट इज डायरेक्ट वेजेस अमाऊंट इज 50,000. डायरेक्ट वेजेसची अमाऊंट किती आहे, 50,000 रुपये. आणि नावातच सांगितलं आहे की हा डायरेक्ट खर्च आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे डायरेक्ट कॉस्ट असतात, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याला टोटलला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. त्यामुळे त्याला पी नाव दिले, पी फॉर प्राईम कॉस्ट, अमाऊंट इज 50,000. नेक्स्ट पॉईंट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट इज 30,000. डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट किती आहे तर 30,000 आहे. हा सुद्धा खर्च डायरेक्ट आहे. 3च डायरेक्ट खर्च असतात, एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल ज्यालाच आपण मटेरियल कन्झ्युम्ड म्हणतो, एक दुसरा डायरेक्ट वेजेस आणि आत्ताचा डायरेक्ट एक्सपेन्स आहे. आणि ह्या तिन्हीच्या टोटलला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. म्हणून ह्याला देखील पी म्हटलं आहे, पी फॉर प्राईम कॉस्ट. अमाऊंट किती आहे 30,000. आता डायरेक्ट मटेरियल सुरुवातीला 3 पॉईंट आलेले आहेत, डायरेक्ट वेजेस झालं, डायरेक्ट एक्सपेन्सेस झालं, म्हणजे तिन्हीसुद्धा डायरेक्ट कॉस्ट झालेले आहेत. आता राहिलेले जे सर्व खर्च आहेत, ऑल द रिमेनिंग एक्सपेन्सेस आर ओव्हरहेड्स. राहिलेले सगळे खर्च हे कॉमन एक्सपेन्सेस असतात, जनरल एक्सपेन्सेस असतात, त्यालाच ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. आणि ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. फर्स्ट इज फॅक्टरी, second is office and third is selling and distribution. Now we should read the expenses one by one and we should find out whether the expenditure is related to factory or whether it is related to office or whether it is related to selling department. Now we will read expenses one by one. Next expenses बघा काय, नेक्स्ट एक्सपेन्सेस इज ऑइल अँड ग्रीस, अमाऊंट इज 1,500.
बघा, ऑइल असेल, ग्रीस असेल, त्याचा वापर कुठं होतो? फॅक्टरीमध्ये का ऑफिसमध्ये? तर ऑइलचा वापर, ग्रीसचा वापर हा मशिनरीसाठी होतो आणि मशीन्स या फॅक्टरीत असतात. सो इट इज अ फॅक्टरी ओव्हरहेड. बघा, त्याला ब्रॅकेटमध्ये एफ म्हटलेलं आहे, एफ फॉर फॅक्टरी. हे आपण स्वतः फाइंड आउट करायचं की हा फॅक्टरीचा खर्च आहे, ऑफिसचा आहे का सेलिंगचा आहे. फॅक्टरीचा आहे म्हणून त्याला मी एफ असं मेन्शन केलं. ओके, नेक्स्ट एक्सपेंडिचर इज सुपरवायझर्स वेजेस, अमाऊंट इज 1000. सुपरवायझर काय काम करतो? जे वर्कर्स आहेत फॅक्टरीमध्ये त्यांच्यावरती लक्ष देण्याचं काम करतो. ते काम व्यवस्थित करतायत की नाही. सुपरवायझर मीन्स अ पर्सन हू सुपरवायझेस द वर्कर्स वर्किंग इन द फॅक्टरी. ओके, त्याचं काम आहे सुपरविजन करणं, लक्ष ठेवणं. सर्व कामगार फॅक्टरीमध्ये व्यवस्थित काम करतात की नाही हे पाहणं हे त्या सुपरवायझरचा जॉब आहे. त्यामुळे सुपरवायझर हा फॅक्टरीत असतो, त्यामुळं तो फॅक्टरीचा खर्च झाला म्हणून त्याला एफ असं मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज वेजेस ऑफ फॅक्टरी कुली. आता नावामध्येच मेन्शन केले की हा कुली कुठं काम करतोय? फॅक्टरीमध्ये. सो इट इज अ फॅक्टरी एक्सपेंडिचर, त्याला एफ म्हटलं. अमाऊंट इज 1500. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी, अमाऊंट 1500. इलेक्ट्रिसिटी कोणता खर्च त्यांनी सांगितला की फॅक्टरीचा आहे त्यांनी सांगितलं. सो इट इज अ फॅक्टरी ओव्हरहेड, त्याला एफ म्हटलं. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ऑफिस इलेक्ट्रिसिटी, अमाऊंट इज 4000. नावामध्ये सांगितलं की हा खर्च कुठला आहे? तर ऑफिसचा आहे. ऑफिसचा आहे म्हणजे ओ फॉर ऑफिस ओव्हरहेड. नेक्स्ट एक्सपेंडिचर फॅक्टरी रेंट, अमाऊंट इज 3500. रेंट कुठलं पेड केलं आहे? फॅक्टरीचं आहे, त्यामुळे हा जाईल फॅक्टरीला खर्च, त्याला एफ म्हटलं, एफ फॉर फॅक्टरी ओव्हरहेड. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ऑफिस रेंट, अमाऊंट 2000. ऑफिसचं रेंट आहे ऑफिस, सो त्याला ब्रॅकेटमध्ये ओ नाव दिलं, ओ फॉर ऑफिस ओव्हरहेड. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रिपेअर्स ऑफ मशिनरी, अमाऊंट इज 3500. आता मशिनरी कुठे असते? फॅक्टरीमध्ये, ऑफिस का सेलिंग? तर मशिनरी इज युज्ड इन द फॅक्टरी. सो मशीनचा कुठलाही खर्च असेल, रिपेअरिंग, डेप्रिसिएशन, तर तो फॅक्टरीला जाईल म्हणून त्याला एफ म्हटलं, एफ फॉर फॅक्टरी, अमाऊंट 3500. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रिपेअर्स ऑफ ऑफिस बिल्डिंग, अमाऊंट 2700. रिपेअर्स बिल्डिंगचं केलं आहे आणि कोणती बिल्डिंग आहे? ऑफिस बिल्डिंग. ऑफिस म्हणजे हा झाला ऑफिसचा खर्च, ऑफिस ओव्हरहेड. सो ब्रॅकेटमध्ये त्याला ओ मेन्शन केले, ओ फॉर ऑफिस ओव्हरहेड. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट इज 2500. Like I said earlier that machinery is used in the factory, so all expenses relating to machinery आपण फॅक्टरीमध्ये वापरतो, त्यामुळे मशीनचा कोणताही खर्च असेल तर तो फॅक्टरीला जाईल, त्यामुळे त्याला एफ म्हटलं, एफ फॉर फॅक्टरी. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग. बिल्डिंगचं डेप्रिसिएशन अँड बिल्डिंग कोणती आहे? ऑफिसचे म्हणजे तो खर्च जाईल ऑफिसला, सो त्याला ओ नाव दिलं, अमाऊंट इज 1000. Next expenditure is telephone expenses, amount is 2200. Okay, now telephone is used everywhere. It is used in the factory, it is also used in the office, and it is also used in the selling department. But the general use or the main use of telephone is in the office. टेलिफोनचा जास्त वापर हा कुठे केला जातो? तर ऑफिसमध्ये केला जातो, त्यामुळे तो ऑफिस ओव्हरहेड आहे. अमाऊंट किती? 2200 म्हणून त्याला ओ नाव दिले, ओ फॉर ऑफिस. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज प्रिंटिंग अँड स्टेशनरी, अमाऊंट इज 1000. प्रिंटिंग करण्याचं काम स्टेशनरी जास्त कुठं लागते? तर ऑफिसमध्ये लागते, त्यामुळे त्याला ऑफिस ओव्हरहेड म्हणले, त्याला ओ नाव दिलं. नेक्स्ट पॉईंट इज रेंट ऑफ वेअरहाऊस. वेअरहाऊस मीन्स गोडाऊन अँड अमाऊंट इज 1500. इट इज अ ट्रिकी पॉईंट because warehouse is used for factory also, and it is also used for storing the finished goods before selling. Okay, आणि रेंट ऑफ वेअरहाऊस म्हणजेच गोडाऊनमध्ये आपण रॉ मटेरियल पण साठवून ठेवतो आणि फिनिश्ड गुड्स पण स्टोअर करून ठेवतो. आणि हा जो खर्च आहे वेअरहाऊसचा खर्च मग फॅक्टरीला दाखवला जातो का सेलिंगला? तर रेंट ऑफ वेअरहाऊस इज ट्रीटेड ॲज अ सेलिंग ओव्हरहेड. It is because before selling the goods, the finished goods are stored in the godown. वस्तू विकण्याच्या अगोदर त्या वस्तू गोडाऊनमध्ये साठवल्या जातात, त्यामुळे गोडाऊनचा मुख्य वापर हा वस्तू विकण्यापूर्वी त्या वस्तू, तयार असलेल्या वस्तू साठवण्यासाठी आहे असं मानून तो खर्च हा सेलिंग ओव्हरहेडला दाखवला जातो. वस्तू तयार केल्यानंतर ती काही लगेच विकली जात नाही. ओके, आफ्टर द कम्प्लिशन ऑफ प्रोडक्शन
ऑफ गुड्स इट कॅनॉट बी सोल्ड इमिडिएटली, ती काय लगेच आपल्याला विकता येत नाही. इट हॅज टू बी स्टोर्ड इन द गोडाऊन फॉर कपल ऑफ डेज ऑर कपल ऑफ वीक्स ऑर फॉर कपल ऑफ मंथ्स. काही आठवडे काही महिने त्या वस्तू आपल्याला साठवून ठेवाव्या लागतात, त्यामुळं आणि नंतर त्या विकल्या जातात. म्हणून विकण्याच्या अगोदरचा तो खर्च आहे सेल्सशी रिलेटेड, म्हणून त्याला सेलिंग ओव्हरहेड असं ट्रीट केलं जातं. सो इट इज अ सेलिंग ओव्हरहेड, त्याला एस नाव दिलं. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज पोस्टेज अँड टेलिग्राम अमाऊंट 500. पोस्टाने डॉक्युमेंट्स इकडे तिकडे पाठवले, टेलिग्राम पाठवला, हे सर्व काम ऑफिसचं असतं. सो इट इज अ ऑफिस ओव्हरहेड. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट 5300. ॲडव्हर्टाइजमेंट आपण कशासाठी करतो? ॲडव्हर्टाइजमेंट इज मेड फॉर इन्क्रीजिंग द सेल्स ऑफ आवर कंपनी. आपल्या कंपनीचे सेल्स वाढवण्यासाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो, त्यामुळे हा सेलिंगचा खर्च आहे. सो इट इज एस फॉर सेलिंग. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट 2000. ट्रॅव्हलिंग कशासाठी करावं लागतं? तर वस्तू विकण्यासाठी आपल्याला एका ठिकाणून दुसरीकडे ट्रॅव्हलिंग करावं लागतं. सो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इज अ सेलिंग ओव्हरहेड, सेलिंगचा खर्च आहे, म्हणून त्याला एस असं नाव दिलं आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस अमाऊंट इज 3300. डिलिव्हरी व्हॅन म्हणजे काय? तर डिलिव्हरी व्हॅन मीन्स अ व्हेकल विच इज यूज्ड फॉर सेलिंग द गुड्स. ज्या गाडीमध्ये आपण वस्तू सगळ्या भरतो आणि त्या वस्तू घेऊन ती गाडी सर्वत्र फिरून त्या वस्तू विकण्याचं काम करते, त्या गाडीला डिलिव्हरी व्हॅन म्हणतात. त्यामुळे ती व्हेकल वस्तू विकण्यासाठी आहे, त्यामुळे तो सेलिंगसाठीचा खर्च आहे. सो इट इज मेन्शन्ड ॲज एस फॉर सेलिंग ओव्हरहेड, डिलिव्हरी व्हॅन. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज सेल्समन सॅलरी अँड कमिशन. नावामध्ये सांगितले की सॅलरी कुणाला दिली आहे? सेल्समन काय करतो? तर सेल्स करण्याचं. सो इट इज अ सेलिंग ओव्हरहेड, त्याला एस असं नाव दिलं. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स अमाऊंट इज 150. आपण फ्रीमध्ये सॅम्पल्स डिस्ट्रीब्यूट करतो, गुड्स फ्रीमध्ये वाटतो. जसं आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो सेल्स वाढण्यासाठी, त्याचप्रमाणे गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स इन ऑर्डर टू इन्क्रीज अवर सेल्स. आपल्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी ज्या प्रकारे जाहिरात करणं हा एक मार्ग आहे, त्याच प्रकारे वस्तू लोकांना फ्रीमध्ये द्यायच्या, जेणेकरून वस्तू त्या वापरल्या जातील आणि लोकांना त्या वस्तू आवडल्या की ते वस्तूची डिमांड वाढेल आणि आपल्या कंपनीचे सेल्स वाढतील. त्यामुळे सेल्स वाढवण्यासाठी जशी जाहिरात केली जाते तसं सॅम्पलसुद्धा फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. सो इट इज ऑल्सो अ सेलिंग एक्सपेंडिचर. सो इट इज अ सेलिंग ओव्हरहेड, त्यामुळे त्याला एस नाव दिले. आणि लास्ट आहे तो म्हणजे सेल्स अमाऊंट इज 2 लाख. आपण सेल्स किती केले ते एकूण 2 लाख रुपये. आपण कॉस्टशीटमध्ये सेल्स सगळ्यात शेवटी मेन्शन करतो. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल. नाव वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. ओके, आपण एक्झाम्पलच्या सुरुवातीलाच पाहिलं कंपनीचं नाव ABC लिमिटेड आहे, ते मेन्शन केलं सेंटरला पहिल्यांदा. सेकंड लाईनला कॉस्टशीट, आणि कॉस्टशीट त्यांनी सांगितलं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. फोर्थ लाईनला आउटपुट मेन्शन केलं जातं फॉर द इयर एंडेड नंतर, बट एक्झाम्पलमध्ये कुठेही आउटपुट दिलं नाही आहे, त्यामुळे ते तिथं मेन्शन केलेलं नाही. नाव वी विल प्रिपेअर अ कॉस्टशीट. आता आपण कॉस्टशीट तयार करूया. ओके, फॉर प्रिपेअरिंग अ कॉस्टशीट वी हॅव टू मेक 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. असे एकूण 3 कॉलम करायचे. नोटबुकच्या फुल 1 पेज, एक पूर्ण पेज आपल्याला ड्रॉ करावं लागेल आणि हे कॉस्टशीट तयार करायचे आहे. ओके, आता कॉस्टशीट तयार करताना there are basically 4 steps. First step is to calculate the prime cost. Okay, second step to add factory overhead, third step to add office overhead, and last step is to add the selling overhead. ह्या 4 स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, दुसऱ्या स्टेपमध्ये फॅक्टरीचे खर्च ॲड करायचे, थर्ड स्टेपमध्ये ऑफिसचे खर्च ॲड करायचे आणि फोर्थ स्टेपमध्ये सेलिंगचे खर्च ॲड करायचे आणि आपल्याला कॉस्टशीट तयार करायचे. पहिल्यांदा आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करूया. प्राईम कॉस्ट म्हणजे काय? तर जे डायरेक्ट कॉस्ट असतात, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, ह्या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. या एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट ही आपल्याला रेडीमेड दिलेली नाही. इन दिस एक्झाम्पल द अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल इज नॉट गिवन इन अ रेडीमेड फॉर्म. सो वी हॅव टू यूज अ फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट शोधण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. मगाशीच आपण तो फॉर्म्युला पाहिला आहे. फॉर्म्युला काय? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस प्लस एक्सपेन्सेस रिलेटिंग टू परचेसेस आणि मायनस क्लोदिंग स्टॉक. आता एक्झाम्पल बघा. पहिल्यांदाच ओपनिंग स्टॉक दिला आहे बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचं पोस्टिंग अमाऊंट 15,000 आहे. ओपनिंग स्टॉक 15,000, परचेसेस 35,000,
आणि क्लोजिंग स्टॉक किती आहे तर 5,000 आणि परचेसेसशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्सेस दिला नाही आहे. त्यामुळे फक्त आधी आपण हे पोस्टिंग करूया. ओपनिंग स्टॉक किती आहे बघा 15, परचेसेस 35,000. बघा ओपनिंग स्टॉक घेतला 15,000 अमाऊंट पहिल्या कॉलमला, परचेसेस 35,000 घेतले, एक्सपेन्सेस कुठलेही दिले नाहीत. त्यामुळे फॉर्म्युला ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. बघा एक्झाम्पलमध्ये क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती दिली आहे तर 5,000 आहे. ती 5,000 मायनस केली. बघा इथं मायनस लिहिलेलं आहे. मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 5,000 आणि सगळ्याची बेरीज आणि वजाबाकी किती आली ती बाहेर घेतली. ती आली 45,000 रुपये. त्याला नाव दिलं रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. रॉ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजेच डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट आपण फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट केली. फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक अमाऊंट फर्स्ट कॉलमला घेतली प्लस परचेसेस आणि मायनस क्लोजिंग स्टॉक. परचेसेस जे आपण ॲड केलेत त्यामध्ये परचेसेसशी रिलेटेड जर एखादा खर्च असेल जसं की कॅरेज ऑन परचेसेस, फ्रेट ऑन परचेसेस, तर तो आपण ॲड केला असता. एक्झाम्पलमध्ये कुठलाच खर्च दिलेला नाही. त्यामुळे फॉर्म्युला झाला ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक आणि रॉ मटेरियल कन्झ्युम्डची अमाऊंट किती आली तर ती आली 45,000 रुपये. आणि रॉ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजेच डायरेक्ट मटेरियल. हा प्राईम कॉस्टमधला पहिला पार्ट झाला. डायरेक्ट मटेरियल ज्याला आपण रॉ मटेरियल कन्झ्युम्ड असं म्हणतो. हा फर्स्ट पार्ट. प्राईम कॉस्टमध्ये अजून काय काय येतं. एक डायरेक्ट मटेरियल ते झालं. सेकंड डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेत का दिलेत. बघा डायरेक्ट वेजेस आहेत 50,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहेत 30,000. ते आपण ॲड करूया. बघा डायरेक्ट वेजेस 50,000 डायरेक्ट बाहेर घेतले, डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट आउटरला घेतली 30,000 आणि बाहेर हे जे 3 अमाऊंट आलेल्या आहेत त्याची बेरीज केली. पहिली अमाऊंट रॉ मटेरियल कन्झ्युम्डची होती 45,000 म्हणजे डायरेक्ट मटेरियल 45,000, डायरेक्ट वेजेस 50 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 30,000 आणि ह्या तिन्हीच्या बेरीजला नाव दिलं प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट किती आली बघा 1,25,000. So what is prime cost? Prime cost means a sum, a total of all direct cost. First, direct material which is also known as raw material consumed. Second, direct wages and third, direct expenses. ह्या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. प्राईम कॉस्ट किती आली 1,25,000. बघा प्राईम कॉस्ट घेतली 1,25,000. आता प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर बाकीचे सर्व खर्च हे ओव्हरहेड्स असतात. आपली पहिली स्टेप झाली. आता सेकंड स्टेप काय. सेकंड स्टेप इज टू ॲड द फॅक्टरी ओव्हरहेड. पहिल्यांदा फॅक्टरी ओव्हरहेड, नंतर ऑफिस ओव्हरहेड आणि शेवटी सेलिंग ओव्हरहेड. म्हणून एक ओळ जागा सोडून हेडिंग दिलं ॲड फॅक्टरी ओव्हरहेड. आता ह्या हेडिंग खाली जे फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहेत ते सर्व एका खाली लिहायचे. बघा हे फर्स्ट पेज आहे. इथं फॅक्टरीचा खर्च कोणता आहे त्याला आपण ऑलरेडी एफ असं नाव दिलं आहे. बघा शेवटचे दोन्ही खर्च ऑइल अँड ग्रीस अमाऊंट 1,500 आणि सुपरवायझर्स वेजेस 1,000. पहिल्या पेजचे सर्व पोस्टिंग झालं. बघा सगळीकडे टिकमार्क आहे. दोनच खर्च फॅक्टरीचे आहेत ऑइल अँड ग्रीस आणि सुपरवायझर्स वेजेस. बघा सोल्युशनमध्ये फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये बघा ऑइल अँड ग्रीस 1,500 आणि सुपरवायझर्स वेजेस किती 1,000. दोन्ही खर्च झाले. पुढचं पेज बघा एक्झाम्पलचं हे फर्स्ट पेज झालेलं आहे. सेकंड पेज इथं फॅक्टरीचे खर्च कोणकोणते बघा आपण त्याला ऑलरेडी एफ असं मेन्शन केलेलं आहे. पहिला आहे वेजेस ऑफ फॅक्टरी कुली 1,500, फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी 1,500. दोनच खर्च बघा कुली आणि बघा वेजेस ऑफ फॅक्टरी कुली 1,500 आणि फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी 1,500 हे दोन्ही खर्च झाले. त्यानंतर फॅक्टरी रिलेटेड एक्सपेंडिचर कोणतं आहे पहा. नेक्स्ट आहे फॅक्टरी रेंट, त्यानंतर रिपेअर्स ऑफ मशिनरी आणि डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी. फॅक्टरी रेंट, रिपेअर्स ऑफ मशिनरी आणि डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी. बघा फॅक्टरी रेंट, रिपेअर्स ऑफ मशिनरी आणि डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी सगळे झाले. त्यानंतर कोणता राहतोय का बघा फॅक्टरीशी रिलेटेड ह्यामध्ये कोणता नाही आहे. नेक्स्ट पेजला आज पेजला फॅक्टरीशी रिलेटेड कोणताही खर्च नाही. फॅक्टरीचे सगळे खर्च झाले. आपण ते खर्च लिहिले पहिल्या कॉलमला. खाली रे सोडून दोन्ही कॉलमचे इथं रे सोडून ह्या सर्वांची बेरीज जे फॅक्टरीचे खर्च आहे त्याची बेरीज बाहेर घेतली. ती बेरीज आली 15,000. ओके सुरुवातीला बाहेर प्राईम कॉस्ट होती 1,25,000. त्यामध्ये फॅक्टरीचे खर्च ॲड केले 15,000. बेरीज घेतली रेषेच्या खाली आणि त्याला नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. किती आली फॅक्टरी कॉस्ट बघा 1,40,000. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते. त्यालाच वर्क्स कॉस्ट असं म्हटलं जातं.
हे MCQसाठी आपल्याला विचारलं जातं की प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू डॉट डॉट डॉट, तर त्याला फॅक्टरी कॉस्ट म्हणतात. लक्षात ठेवण्यासाठी फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यावर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते. फॅक्टरी कॉस्ट किती मिळाली? 1,40,000. बघा फॅक्टरी कॉस्ट घेतली 1,40,000. आता फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर पहिली स्टेपमध्ये आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केली, सेकंड स्टेपमध्ये आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले. आता थर्ड स्टेप ती आहे ऑफिस ओव्हरहेड ॲड करणं. म्हणून एक जागा सोडून ॲड ऑफिस ओव्हरहेड. आता ह्या हेडिंगखाली ऑफिसचे कोणकोणते जे खर्च आहेत ते सगळे ॲड करायचे. बघा फर्स्ट पेजमधले सर्व खर्च झालेत. सेकंड पेजमध्ये ऑफिसचे खर्च कोणते आहेत बघा, ज्याला टिकमार्क राहिले. ऑफिस इलेक्ट्रिसिटी 4,000, ऑफिस रेंट 2,000, हे दोनच घेऊया, ऑफिस इलेक्ट्रिसिटी आणि ऑफिस रेंट. बघा ऑफिसमध्ये ऑफिस इलेक्ट्रिसिटी 4,000, ऑफिस रेंट 2,000, हे दोन्ही झाले. त्याच्यानंतर ऑफिसचा खर्च बघा, रिपेअर्स ऑफ ऑफिस बिल्डिंग आणि डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग आणि टेलिफोन एक्सपेन्सेस, तिन्ही खर्च. बिल्डिंगचं रिपेअर, बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आणि टेलिफोन. अमाऊंट ज्या इथं मेन्शन केल्या त्याच तिथं घेतलेल्या आहेत. बघा रिपेअर्स ऑफ ऑफिस, डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस आणि टेलिफोन एक्सपेन्सेस. ओके, तिन्ही खर्च झाले. त्याच्यानंतर फर्स्ट पेज ऑलरेडी झालेलं आहे. सेकंड पेज पण कंप्लीट आहे. सेकंड पेजमध्ये कोणताही एक्सपेंडिचर राहिलं नाही. आता थर्ड अँड लास्ट पेज, इथं ऑफिसचे कोणकोणते खर्च आहेत बघा, 2 आहेत. एक प्रिंटिंग स्टेशनरी 1,000, त्याच्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम 500 रुपये, हे 2 खर्च, प्रिंटिंग आणि पोस्टेज. बघा ऑफिस ओव्हरहेडमध्ये प्रिंटिंग 1,000 आणि पोस्टेज 500. ऑफिसचे सर्व खर्च झालेले आहेत, कोणताही खर्च राहिलेला नाही आहे. त्यामुळे आपण ऑफिसचे जे खर्च लिहिले त्याची खाली रेष सोडून टोटल बाहेर घेतले रेषेच्या वर. ह्या सर्व एक्सपेन्सेसची बेरीज बाहेर आली 13,400. वरती आपण फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट केली होती 1,40,000, त्यामध्ये हे 13,400 ॲड केले. टोटल घेतली रेषेच्या खाली, ते आली 1,53,400 आणि त्याला नाव दिलं जातं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जसं मागाशी फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यावर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते, त्याप्रमाणे ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यावर आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ते किती आलं आहे? 1,53,400. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलं 1,53,400. ओके, 3 स्टेप झाल्या. आता लास्ट स्टेप, फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले, ऑफिस ओव्हरहेड ॲड केले. आता लास्ट स्टेप इज टू ॲड द सेलिंग ओव्हरहेड. म्हणून इथे हेडिंग दिले ॲड सेलिंग ओव्हरहेड्स. आता ह्या हेडिंगखाली जे सेलिंगशी रिलेटेड खर्च आहेत ते सर्व ॲड करायचे. बघा एक्झाम्पलमध्ये फर्स्ट पेज झालेलं आहे, सेकंड पेज झालेलं आहे, थर्ड पेज. सेलिंगचे खर्च कोणकोणते आहेत बघा, रेंट ऑफ वेअरहाऊस अमाऊंट 1,500, ॲडव्हर्टाइजमेंट, रेंट ऑफ वेअरहाऊस, ॲडव्हर्टाइजमेंट, ट्रॅव्हलिंग. बघा तिन्ही खर्च आलेत का? रेंट ऑफ वेअरहाऊस आला, ॲडव्हर्टाइजमेंट आलं आहे, ट्रॅव्हलिंग आलं आहे, 3 झाले. त्याच्यानंतर 3 राहिले, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस 3,300, सेल्समन सॅलरी आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, हे सगळे सेलिंगचे खर्च आहेत. आपण त्याला एस असं मेन्शन केलेलं आहे. डिलिव्हरी व्हॅन, सेल्समन आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बघा डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, सेल्समन सॅलरी आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल सर्व पोस्टिंग झाले. बघा फक्त राहिले ते सेल्स, ते आपण सर्वात शेवटी मेन्शन करणार आहे. त्यामुळे सेलिंगचे सर्व खर्च ॲड केले. सर्वांची बेरीज आउटर कॉलमला घेतली रेषेच्या वर. बेरीज किती आली? 13,950. आणि सेलिंगचा खर्च हा शेवटचा खर्च आहे. सेलिंगचे खर्च ॲड केल्यानंतर सर्व खर्च झाले. त्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होतं 1,53,400. त्यामध्ये सेलिंगचे खर्च ॲड केल्यानंतर जी टोटल आली ती टोटल खाली घेतली, ती टोटल आली 1,67,350 आणि त्याला नाव द्यायचं टोटल कॉस्ट. त्याला टोटल कॉस्ट म्हणतात कारण सेलिंगचे खर्च ॲड केल्यानंतर सर्व खर्च संपले, त्यामुळे येणाऱ्या बेरजेला टोटल कॉस्ट म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे की टोटल कॉस्ट जेवढी असेल त्यामध्ये आपण काही प्रॉफिट ॲड करतो आणि मगच आपल्याला सेल्स मिळतात. त्यामुळे टोटल कॉस्टमध्ये प्लस प्रॉफिट आणि इज इक्वल टू आपल्याला सेल्स मिळतील. आपल्याला प्रॉफिट माहीत नाही आहे. ओके, आपल्याला सेल्स दिलेत. कॉस्ट किती आली बघा आपली 1,67,350. प्रॉफिट किती माहीत नाही, पण सेल्स किती दिलेत बघा एक्झाम्पलमध्ये. सर्वात शेवटी सेल्स दिलेले आहेत 2,00,000 रुपये. त्यामुळे सेल्स मेन्शन केले. सेल्स घेतले खाली 2,00,000 आणि मग प्रॉफिट कसा फाइंड आउट केला तर सेल्स 2,00,000, टोटल कॉस्ट 1,67,350. दोन्हीमधला जो डिफरन्स आहे किती येतो तो 32,650. हा डिफरन्स त्याला नाव दिलं प्रॉफिट.
प्रॉफिट एक्झाम्पलमध्ये दिलेला नाही आहे. टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली 1,67,350 प्लस प्रॉफिट मेन्शन केलं, अमाऊंट ब्लँक ठेवायची, खाली रेश सोडून खाली सेल्स मेन्शन करायचे, सेल्स दिलेत 2 लाख आणि मग प्रॉफिट कसा फाइंड आउट करायचा, तर सेल्समधून कॉस्ट मायनस केली की आपल्याला प्रॉफिटची अमाऊंट मिळते. सो दिस इज द एक्झाम्पल on the preparation of cost sheet when the amount of direct material, that is amount of material consumed, is not given. Okay, you should write down this example and solution in the notebook, and in the next lecture we will see one another example on the preparation of cost sheet. Thank you.